हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. काही लोकांच्या कमेंट्स येत आहे की व्हिडिओ खूप छान, मस्त क्लिअर दिसतोय. काही लोकांच्या कमेंट्स येत आहे की थोडा ब्लर दिसतोय. ॲक्च्युली गोष्ट अशी होते की मला थोडं सेटिंगमध्ये प्रॉब्लेम होतोय. अजून 2-4 व्हिडिओ असे होतील मला अगदी परफेक्ट अशी सेटिंग समजली किंवा कुठून लाईटिंगच्या कुठल्या अँगलने मी व्हिडिओ जो आहे तो शूट केला पाहिजे. मग तसं जे आहे ते छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पण जरा 2-3 दिवस ॲडजस्ट करून घ्या. आणि सकाळी मी इथे चहा ठेवलेली आहे आणि नेहमीसारखं चहा ठेवली की 5-10 मिनिटं तरी चहा उकळत असते. ते 5-10 मिनिटं वाया जायला नको म्हणून 2-4 दिवसापूर्वी डीमार्टमधून शॉपिंग करून आणली होती. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी. आता ती सगळी ग्रोसरी जी काही होती ना ती मला व्यवस्थित ठेवून घ्यायची होती. हे असं एक रही पण घेतलेली होती. माझ्याकडे आहे एक, पण गोष्ट काय होते माहिती आहे का, जर ती रही सकाळी यूज केली ना तर मग मी विचार करते की चला मशीनला ठेवून देऊया आपण. आणि मशीन तर मी एकच वेळा लावते, डिशवॉशर. मग ती त्याच्यात असते आणि सायंकाळी मला पाहिजे असली ना की मग मी ती परत ते मशीन उघडते, शेवटी तिला हाताने घसते आणि मग तीच यूज करते. म्हणून मी अजून एक एक्स्ट्राची रही जी होती ती घेऊन आली. आम्ही तिला रही म्हणतो, बाकी तुम्ही काय म्हणतात सांगा मला. आणि इंग्लिशमध्ये पण माहीत असेल तर तेही सांगा, कारण मला तो वर्ड काय आता बोलता जमणार नाही, मी अटकेल. त्यापेक्षा म्हटलं राहू दे. बदाम वगैरे आणले होते, ते पण मस्त भरून घेतले. जुने 2-4च होते, ते वर काढून ठेवले जेणेकरून ते पहिले खाल्ले जातील. आणि मी जे पण काही ड्रायफ्रुट्स असतात किंवा मटकी वगैरे असते ना ते सगळं फ्रीजमध्ये स्टोअर करते. असं काही सेपरेट डब्बे वगैरे नाही आहे. एक बास्केट घेतली आहे, त्याच्यामध्ये त्याचे पॅकेट्स असतात ना त्यांना असं घट्ट क्लिप लावून ठेवायची आणि त्यामध्ये ठेवते. काही खराब होत नाही. पण बाहेर मटकी वगैरे असली किंवा मग आपलं ड्रायफ्रुट्स असले तर ते खराब होऊन जातात. सो मी नेहमी ट्राय करते की फ्रीजमध्ये स्टोअर करायचं. बाकी छोटं फ्रीज आहे, पण बऱ्याच गोष्टी अशा पॅकेट्समध्ये एकमेकांवर ठेवल्या की बसतात. हे सगळं होतं तोवर माझी चहा देखील झालेली होती. सकाळी मस्त उन्हामध्ये उभं राहून माझी चहा एन्जॉय करते मी. आणि जरा लाईट खूप छान होता, म्हणजे सूर्याचा प्रकाश खूप छान येत होता, म्हणून मला असं वाटते की तो तेवढा पार्ट पण खूप छान रेकॉर्ड झालेला आहे. आज मला बेडशीट चेंज करून घ्यायची होती आणि काही दिवसांपूर्वी मी तुमच्यासोबत बघा ही मिशोवरून मागवलेली बेडशीट शेअर केली होती अजून काही प्रोडक्टसोबत. तर तिलाच मी आज इथे मस्त अंथरून घेणार आहे. तर ही किंग साईजची बेडशीट आहे, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ही बेडशीटसोबत ना 2 पिलो कवर मिळतात आणि 2 छोट्या साईजच्या पिलो पण मिळतात, म्हणजे अगदी फील केलेल्या पिलो असतात तशा. तुम्हाला दिसेल, मी पुढे पूर्ण अंथरून दाखवते तुम्हाला. तर ही ना किंग साईजची आहे, पण थोडीशी मला साईज थोडी कमी वाटते. म्हणजे टकिन एका साईडचं होतं, एका साईडला करता येत नाही, तसं एका साईडला डायरेक्ट भिंत आहे माझी. पण तरीही राहिलं तर मग निघायचे चान्सेस खूप कमी असतात. आणि हिच्या क्वालिटीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर याच्या आधी पण मी अशी सेट ऑफ 5 मध्ये एक बेडशीट मागवलेली होती, जी तिच्यावर ना रेड कलर वगैरेचे असे फ्लावर्स आहेत. खूप वेळा वॉश केली आणि चांगली ती, आणि हिचा पण कापड सेम तसा आहे म्हणून मी हिला ठेवून घेतली. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. हे बघताय तुम्ही, आज पण घरी आहे पण डेडिकेशनने अभ्यास करणं चालू आहे, बघू शकता तुम्ही. सकाळी उठल्या आमचं परत पोट दुखत होतं. ॲक्च्युली तिला आज दवाखान्यात घेऊन जायचं डॉक्टरांकडे. तर मग म्हणजे मी पण एवढा फोर्स केला नाही, कारण मग सायंकाळी स्कूलमधून आली असते आणि त्याच्यानंतर तिला दवाखान्यात नेलं असतं. मग तो रात्री ते औषधांचा फरक पडला असता, कारण सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे आमच्याकडे. तर आता 11-1 वाजता दवाखाने सगळे उघडतात, तेव्हा तिला डॉक्टरांकडे न्यायचं आहे आणि दाखवायचं आहे की काय चाललं आहे आणि याच्यावर पोटदुखीवर काय तुम्ही औषध देता जेणेकरून माझी पोरगी एका दिवसात बरी होईल आणि लवकर स्कूलला जायला लागेल रेग्युलर. पिया, तुला काही विशेष टिप्पणी द्यायची का इकडे बघून? काहीतरी बोला ना तुम्ही, इतका स्टडी करताय, काहीतरी बोला ना प्लीज आमच्यासाठी. कसला स्टडी चालू आहे तुमचा? ग्रामरचा स्टडी करताय? अरे बापरे. म्हणजे सुट्टी घेतली तर जे पिरियड आहेत ना स्कूलमध्ये, म्हणजे जसं ना मॅमने ना काही चीजे ना असे बीच म्हणजे बीचचे चीजे करवलेत नाहीये. ते तो कंप्लीट जसं की आता हे करवलंय पण हे पण करवलंय पण हे नाही करवलंय. हा, मग ते तू करतेस का? आज तिसऱ्यांदा मशीन लावायचं आहे. आता 2दा मशीन लावून झालंय, मी तिसऱ्यांदा मशीन लावते, ज्याच्यामध्ये मला बेडशीट लावायची आणि आज दिवसभर मशीन चालू ठेवायचे कारण ऊन खूप छान पडलंय. बाय द वे मी तुम्हाला फ्लावर्स दाखवले आणि बाल्कनीतले, चला दाखवते. इतके सारे कपडे वॉश करून ठेवलेत आणि एकदम क्विक तुम्हाला दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. मग हे बघा, आयफोनची क्लॅरिटी म्हणजे क्लॅरिटी बरं, पण इथे फुलं आलेले आहेत, इथे जे आहे ती फुलं आलेली आहेत, ह्या कड्या आहेत, झाडांना पाणी द्यायचं आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि हे बघा, अरे बापरे, इतकं छान दिसतंय ना, मोठं रोज त्याला एक फुल येत आहे.
पूर्ण पाणी सुकलंय त्याचं, पानं सुद्धा त्याचे खाली पूर्ण वाकलेले आहेत असे. परत इकडे फुलं आहेत, इकडे हे एक रेड आहे, हे एक आहे, काल पण होते, हे काल दोघं आलेले होते. आणि हे एक इकडे मस्त पांढरं फुल आहे. अलामंडाला सध्या काही फुलं नाही, बाकी त्याची ग्रोथ छान होते. चाललंय असं. आता दिवाळीला जायचं आहे, त्याचं टेन्शन येईल मला परत की दिवाळीला जायचं आहे, कसं काय झाडांची काळजी घ्यायची वगैरे वगैरे. पण असं छान वाटतं मस्त एवढे ब्राईट ब्राईट कलर्स बघून. आज जेवणामध्ये मी मठाची डाळ बनवते आणि रेसिपी तशी थोडी वेगळी आहे, पण मी त्याचा मसाला बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर मी मसाल्याची भाजी बनवणार होते आधी, जशी आपण पाटोडी वगैरे बनवण्यासाठी जो मसाला प्रिपेअर करतो कांदा वगैरे भाजून तसं. पण जसं आता चाललं आहे आमच्या घरामध्ये की पियाचं पोटदुखीचा प्रॉब्लेम आहे आणि तिला अगदी नॉर्मल असं जेवण करायला सांगितलं आहे. त्यामुळे मग असं होतं की तिखट वगैरे पण जास्त आपण बनवायला नको आणि तिच्यासाठी सेपरेट बनवायला पण पुरत नाही. त्यापेक्षा 2-4 दिवस आपणच कमी तिखट खाऊया अशा विचाराने मी मसाल्याची भाजी स्किप केली आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून आपण ज्या पद्धतीने हिरव्या मिरच्या मी फक्त त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि लसूण अद्रक हे सगळं आणि भाजलेले शेंगदाणे हे सगळं मी थोडं पाणी टाकून त्याचं पेस्ट बनवून घेतली होती. आणि मग त्याच्यामध्ये जे आहे ते सगळं तेलात परतून मठाची डाळ थोडी उकडून घेतली होती आणि ती त्याच्यामध्ये घालते. अशा पद्धतीने जी आहे ती भाजी बनवून घेतली. म्हणजे मग त्यामध्ये मसाला टाकायची गरज नाही. जे काही त्यामध्ये तिखटपणा ॲड होतोय तो फक्त मिरचीचा होईल आणि जास्त स्पायसी अशी भाजी बनणार नाही, जी तिच्यासाठीही चांगली राहील आणि ऑफकोर्स आपल्यासाठीही चांगलं असतं. पण आपण जिभेचे चोचले जास्त करतो, बाकी दुसरं काही नाही. जेवण झाल्यानंतर अर्धा तास झालाय आता आणि मी हे चिया सीड आता पिणार आहे. जेव्हा मी जेवण बनवत होती ना तेव्हाच मी चिया सीड ह्या ग्लासमध्ये थोडं पाणी टाकून भिजवत टाकले होते. अर्धा तासात भिजतात ते छान. आता ज्या वस्तूचा वापर मी करत नाही ना ती वस्तू देखील मला क्लीन करावी लागते. जेव्हापासून स्टेनलेस स्टीलचा मी चॉपिंग बोर्ड घेतलाय ना तेव्हापासून मी हे वुडनचे खूप कमी यूज करते, म्हणजे खूपच कमी. पण गोष्ट आता अशी होते की आता पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे थोडं पण त्याच्यावर काही हात वगैरे लागले किंवा थोडं तेल किंवा पाणी वगैरे उडलं की मग तिथे थोडी बुरशीसारखं यायला लागतं आणि त्याला यूज करत नाही म्हणल्यावर त्याचं बघणंही होत नाही, असं होऊन जातं मग आपलं. तर मी आज म्हटलं चला थोडं मी त्यांना चेक केलं तर त्यांना बऱ्यापैकी खालून पण खराब झाले होते. म्हटलं आता यूज करायचे असो नको असो आपल्याला यांना क्लीन करून घ्यावे लागतील. तसाच स्टेनलेस स्टीलचा घ्यायच्या आधी मी बरेच विचार करत होते घेऊ की नको, पण घेतल्यापासून मी ह्या दोघांना यूज सुद्धा करत नाही. एवढा चांगला आहे स्टेनलेस स्टीलचा, रफ अँड टफ आणि त्यातल्या त्यात गोष्ट अशी होते की क्लिनिंगला पण तो खूप सोपा आहे. मी तर त्याला डिशवॉशरमध्ये पण लावून देते रात्रीच्या वेळेला, म्हणजे एवढा छान येतो आणि काही नाही चाकूची धार वगैरे सगळं चांगलं राहतं. याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. दाखव आण ना माता, दाखव तरी दे मला. तर एक पार्सल मी मागवलेलं होतं. मला ना एक थांब की जरा, मला ना एक कमेंट आली होती की तुझं जे हॉलचा लुक आहे ना तो थोडा चेंज कर म्हणून. त्यावर मी बऱ्याच वेळा मी स्वतःने पण विचार केलाय, पण आता काय करावं. मला ना ती मागची जी भिंत आहे ना तिला कलर पण करून घ्यायचा आहे, किंवा ती तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की त्या वॉलवर मला पूर्ण फॅमिलीचे फोटो पण लावून घ्यायचे, पण ते काही प्लॅन सक्सेसफुल होतच नाहीये. फ्रेम वगैरे सगळं आहे माझ्याकडे पण तरी पण ती गंमत अटकली आहे. तर मी तिथे म्हणजे जे आपलं हे आहे ना काय म्हणतात आमचा सोफा आहे, सोफाच्या बॅक साईडची जी वॉल आहे ना तिथे आमचे 2-3 फोटो लावले बघा. मी त्या वॉलवर लावण्यासाठी मी ह्या फ्रेम्स मागवलेल्या होत्या आणि ह्या मेटलच्या आहेत. 3 वेगवेगळ्या ज्या आहेत ना अशा 3D मध्ये आहेत त्या, म्हणजे एक काढून दाखवते तुम्हाला लक्षात येईल. ह्या अशा समजलं, म्हणजे 3D इथून पूर्ण ओपन आहे अशा पद्धतीने त्यांनी इथे हे असं लावलेलं आहे. क्वालिटी वगैरे खूप छान आहे, पण मी यांना रिटर्न करते कारण यांचं असं म्हणणं आहे की आता मी आमचं म्हणजे काल परवा पण बोलणं झालं, तशी मी ही ऑर्डर 4-5 दिवसापूर्वीच टाकलेली होती. पण आमचं कालच बोलणं झालं की त्या ज्या म्हणजे ती सोफ्याच्या मागची जी वॉल आहे ना तर तिला आपण कलर करून घेऊ, नाहीतर ह्या बेडरूममध्ये जसं वॉलपेपर लावून घेतलेत ना तसं काहीतरी मस्त असं वॉलपेपर लावून घेऊया. तर मग त्यांचं असं म्हणणं पडलं की तू तसं पण म्हणते की एकतर तू कलर करून घेऊ नाहीतर मग वॉलपेपर लावून घेऊ, आणि तू जो कलर चूज करशील त्याला जर हे व्यवस्थित दिसलं नाही तर मग हे घेऊन पण काही उपयोग तुझा राहणार नाही. त्यापेक्षा एक काम कर की हे रिटर्न कर, आणि जर नंतर आपण याला मिळता जुळताच असं जर काही कलर सिलेक्ट केला तर मग हे तुला नंतर जे आहे ते पुन्हा मागवू शकतो आपण. आणि मग मला पण ते पटलं, कारण मग जर असं वेगळाच कलर दिला ना तर मी ह्या कलर सोबत ते मॅच व्हायला पाहिजे. कारण हे तिघं पण ना अशा वेगवेगळ्या सेम 3D मध्ये येते पण वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत. आणि हा तिसरा अशा पद्धतीने आहे. हे बघा, हे काय चाललंय तुझं, कोण सोबत का केलं? हा तर हे बघा हे अशा पद्धतीने खूप मस्त आहे आणि ते दिसेल पण छान. हे एक तिथे लावून दाखव बरं, उभं राहून सोड. कुठं? इथे असं लावून दाखव.
प्लेन जागेवर लावतो म्हणजे ते समजेल बरोबर. तर अशा पद्धतीने ते दिसेल पण छान मस्त. हे बघा असे तिघं एकसारखे लावले ना की खूप छान दिसतील. तर हे असं मग पण मी आता रिटर्न करते. मग नंतर जेव्हा कलर म्हणा किंवा वॉलपेपर लावून झाला तर मी परत ऑर्डर करेल, किंवा मग याच्यामध्ये बरेच वेगवेगळे कलर किंवा डिझाईनमध्ये पण ऑप्शन अवेलेबल आहेत. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, कारण क्वालिटी चांगली आणि 500 की 520 समथिंग असं काहीतरी याची प्राइस होती. तर मला असं वाटतं की चांगलं आहे, क्वालिटी पण छान आहे त्याची. आणि ते आपण स्क्रू करून जे आहे ना कोपऱ्यात त्यांनी दिले, स्क्रू करून आपण त्याला हँग करून घेऊ शकतो. सो अशा पद्धतीने. आणि आजचा पियाच्या पोटात पोटदुखीचा अपडेट असा आहे की 4 ते 5 औषधींच्या बॉटल्स दिलेल्या आहेत मॅडमला, ज्या आम्ही आता जेवणानंतर हळूहळू करून एक एक करून संपवलेल्या आहेत. आणि म्हणजे आजचा जो सकाळचा स्टॉक होता तो आम्ही संपवलाय. आणि आता जे आहे ना म्हणजे हळूहळू ते कव्हर होणार आहे. तिला प्रिकॉशन्स असे घ्यायला लावलेले आहेत. वाजवू नको ना, थांब ना जरा. तिला डॉक्टरने स्ट्रिक्टली सांगितलंय की बाहेरचं खायचं नाही, जंक फूड खायचं नाही, फ्राईड फूड जास्त खायचं नाही. 1 महिनाभर तरी ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करायचं. आणि ती मोठी बॉटल किती मोठी, ती 1 महिन्यात संपवायची. 1 महिन्यात संपायची आणि ती 3-4 महिने आहे ती कंटिन्यू करायची आहे ना. 3-4 महिने 1 महिन्याची. फटका खाशील तू, परत वाजवते. तर तर म्हणजे ती घेत राहायची. हिमालयाची काहीतरी बॉटल दिली त्यांनी, आय थिंक ती आयुर्वेदिक आहे. तर ती एक आहे दिलेली आणि बाकीच्या आहेत सगळ्या अँटीबायोटिक अमुक ढमुक खूप आहे. तर आता हाल करून घेतले आणि ते एवढ्या बॉटल बघितल्यावर असं वाटतं की अरे बापरे किती हिला औषध द्यायचंय म्हणून. तर अशा पद्धतीने. आणि ही छोटीशी शॉपिंग होती जी आजी माझी रिटर्न जाते, नाही तर दिवाळीला छान दिसते ती भिंत पण बरोबर आहे त्यांची. दिवाळीवर ना अशी थोडी डेकोरेटिव्ह पाहिजे होती, अशी नव्हती पाहिजे. पण दिवाळी संपल्यानंतर पण तर पाहिजे ना आपल्याला. दिवाळी रागच मला बोलता बोलता पण राग येतोय तिच्यावर. चला असू द्या. तर अशात ती गंमत होती. आणि शॉपिंग रिटर्न जाते. बाय द वे तिला आता औषध चालू केलंय म्हणल्यावर 1-2 दिवसांनी छान फरक पडेल. आणि उद्या तू स्कूलला जायचंय. असंही आमची अॅन्युअल डे ची प्रॅक्टिस आतापासूनच करतो. म्हणजे आता ते स्कूल चालू होऊन पण आता गोष्ट अशी आहे की अॅन्युअल डे, स्पोर्ट्स डे यांची सगळी जी आहे ती प्रॅक्टिस सुरू होते. स्पोर्ट्स डेचं नाहीये, कारण की ते ना ते आमचं खूप. जा दरवाजा बंद कर, निघ. ओके. तर बघा मला एक कमेंट आली होती आणि मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण बोलली होती की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करते म्हणून. तर ती कमेंट अशी होती की ताई तू प्रेग्नेंट आहेस का म्हणून. मला 1-2 जणांनी, फक्त जास्त नाही 1-2च जणांनी हे नोटीस करून कमेंट केलंय. तर बघा असं काहीच नाहीये आणि आमचा अजून सेकंड चान्स घ्यायचा काही विचार पण नाहीये. त्यावर पण मी तुम्हाला एकदा माझं जे होतं ते मत व्यवस्थित सांगितलं होतं, पण खूप पूर्वी. आता त्याला 6-7 महिने झाले असतील. सध्या तरी काही प्लॅन नाही असा. आणि दुसरी गोष्ट अशी की बघा हे थोडंसं पोट जे आहे ना ते मोठं दिसायला लागलंय माझं. त्याला रिझन हे की पहिले काय व्हायचं ना की माझं म्हणजे असं कंटिन्यू बसणं नव्हतं. म्हणजे व्हिडिओच्या आधी किंवा आधी माझे खूप अल्टरनेटिव्ह व्हिडिओ असायचे, त्यामुळे मग 1 दिवसाचा गॅप असायचा. तसं कंटिन्यू म्हणजे काय होतं ना की दररोज मला 4 ते 5 तास तरी ना मी इथे एडिटिंग म्हणा किंवा मग व्हॉइस ओव्हर या सगळ्या गोष्टींमध्ये माझा वेळ चालला जातो. आणि ते बसून बसून काय होतं की खाल्लं जेवण केलं की काम नंतर करूयात आणि आधी इथे बसायचं आणि ते कामं करायचे. बसून बसून सगळं ते पोटामध्ये जे आहे तो फॅट फक्त वाढतोय. आणि त्यातल्या त्यात मी पहिले एक्सरसाइज पण खूप कंटिन्युअस करायची. आता माझं असं झालंय म्हणजे मी स्वतःला समजूत घालवण्यासाठी असं करते बघा. आणि बऱ्याच मी आधी पूर्वी तुमच्यासोबत मी एक्सरसाइज करते हे पण मी तुम्हाला दाखवायची आणि तेव्हा कंटिन्यू माझ्याकडून व्हायची सुद्धा. म्हणजे मी सकाळी 10-15 मिनिटं म्हणा किंवा मी संध्याकाळी चालणं म्हणा किंवा एक्सरसाइज म्हणा हे सगळं व्हायचं. पण आता मम्मीशी बोलणं पण खूप कमी झालंय, कारण तिच्याशी बोलणं म्हणलं की मग माझी वॉकिंग खूप छान होऊन जाते. अर्धा-पाऊण तासपर्यंत काही ना काही बोलत बसायचं, इकडचं तिकडचं काहीतरी आणि कंटिन्यू वॉक करत राहायचं. पण तेही आता कमी झालंय. सो अशामुळे काय होतंय की बसणं वाढलंय. त्यातल्या त्यात कामांचं जे आहे ते काम फटक्यात करा, बसा, व्हिडिओ एडिट करा, हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटते की ते सगळं जे आहे पोटावर जे आहे ते तेवढे फॅट जे आहे ते वाढताय माझे. कारण मी एक्सरसाइज करून जर मी कंटिन्यू एक्सरसाइज करत असली ना तर माझं पोटावरचा फॅट कधी कमी होत नाही. पण तो जेवढा ना तेवढा राहतो, पण तो कमी अजिबात होत नाही. आणि काय एवढा जास्त पण नव्हता म्हणून मी कधी फोकस पण नाही केला त्या गोष्टीवर. पण आता मला वाटायला लागलंय, आता इथून दिसणार नाही तुम्हाला, पण आता मला वाटायला लागलंय जर मला 2 कमेंट असे येऊ शकतात तर मी त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच मागच्या व्हिडिओमध्ये पण मी म्हणली होती की मी थोडं आता हेल्थकडे जरा जास्त लक्ष देते. हे बसणं तर काही माझं कमी होणार नाहीये, मी माझं फूड असं इन्क्रीज करून घेऊ शकते माझ्या रोजच्या जेवणामध्ये, जेणेकरून अजून एक्स्ट्राचं जे आहे ते फॅट माझ्या पोटावर दिसणार नाही असं. सो अशाची ती गंमत आहे, बाकी दुसरं काही नाही. आणि तुम्ही ही गोष्ट रिलेट करणार की बसून कामं वाढले आपले किंवा व्यवस्थित आपलं जेवण नसतं, आपण कधीतरी कामं आहेत म्हणून आपण पटपट खाऊन मोकळे होऊन जातो. तशातली ही गंमत माझ्या दिवसामधून एक तरी मीलमध्ये माझी अशी होतच असते. आणि त्याचा हा फक्त साईड इफेक्ट आहे. बाकी तुम्ही माझ्या हातपाय बघू शकतात, बारीक बारीक आहेत खूप, हे की नाही.
पण ते जे आहे ना ते अशा पद्धतीने हे होतंय आणि मला थोडं आता हळूहळू करून एक्सरसाइजसाठी पण जास्त नाही 5 मिनिटं म्हणा, मग पुढच्या दिवशी 6 मिनिटं 7 मिनिटं असं करून वाढवायचं आहे. नाहीतर मी स्वतःला समजून घेते की 2-4 उड्या मारल्या की मला असं वाटते की अरे झाली माझी एक्सरसाइज. आणि 8-1 दिवसातून अगदी अर्धा 1 तास चालून घेतलं तर मला असं वाटतं की मी करते एक्सरसाइज, माझं रेग्युलर आहे, जे की अजिबात रेग्युलर नाहीये. आणि म्हणूनच आता मनावर घेतलंय मी, मग ते कंझ्युम करणं म्हणा किंवा मग आता ते एक्सरसाइजच्या बाबतीमध्ये म्हणा हळूहळू तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. सो चला मग आता ही ती कमेंटचा रिप्लाय होता. आय होप ज्या 2 लोकांनी मला ही कमेंट केली आहे किंवा त्याच्या खाली 1-2 जणांचे रिप्लाय आले होते त्यांनी हा व्हिडिओ बघितलेला असेल आणि ते सॉर्टेड झालेले असतील. सो चला मग आता या सगळ्यांसोबत जो आहे तो मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या.